न्यूज सुपर वन, सत्याचा बुलंद आवाज। अशाच ताज्या महत्त्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राइब करा न्यूज सुपर वन। सर्जिकल स्ट्राईकचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली, हा माझ्यासाठी सर्वोच्च सन्मान असल्याचे प्रतिपादन लेफ्टनंट जनरल राजेंद्र निंबोरकर यांनी हिवरे बाजार येथे केले। त्यांच्या हिवरे बाजार भेटीदरम्यान ग्रामस्थांतर्फे पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन आणि फेटा बांधून त्यांचा गौरव करण्यात आला। यावेळी बोलताना निंबोरकर म्हणाले की भारताच्या नकाशावर कोरलेले आदर्श गाव हिवरे बाजार येथे भेट देण्याची संधी मिळणे हा माझ्यासाठी अत्यंत अभिमानास्पद आणि सन्मानाचा क्षण आहे। एकेकाळी ओसाड, दुष्काळग्रस्त आणि गरिबीने ग्रासलेल्या या गावाचे आज देशातील सर्वोत्तम आदर्श गावांपैकी एका गावात झालेले रूपांतर संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी दीपस्तंभ ठरले आहे। ही उल्लेखनीय आणि अतुलनीय कामगिरी पद्मश्री पोपटराव पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या अथक परिश्रम, दूरदृष्टी आणि निस्वार्थ सेवेमुळे शक्य झाले आहे। राष्ट्रीय सैन्यदल एकजुटीने शत्रूंवर हल्ला करते तेव्हाच यश मिळते। त्याचप्रमाणे हिवरे बाजारनेही एकजुटीने राहून गावाचा विकास साधलाय। सभागृहात निवडून जाणे सोपे असते, मात्र हिवरे बाजारसारख्या गावात सातत्याने ग्रामविकासाची कामे सुरू ठेवणे अत्यंत कठीण असते, असे त्यांनी नमूद केलंय। दिवसेंदिवस वाढत चाललेल्या व्यसनाधीनतेमुळे उद्ध्वस्त होणारी कुटुंबे आपण पाहत आहोत, याबाबतही त्यांनी चिंता व्यक्त केली। पद्मश्री पोपटराव पवार यांनी आपल्या भाषणात सांगितले की निंबोरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या रणनीतीचा वापर करून देशासाठी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। कारगिल युद्धातील ऑपरेशन विजय दरम्यान त्यांनी शत्रूच्या गोळ्या छातीवर झेलून गंभीर जखमी अवस्थेतही असीम धैर्याने आपल्या तुकडीचे नेतृत्व केले। रणांगणावरील त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास भारतीय सैन्यदलाचा कळस आहे। दहशतवाद विरोधी अभियानात 22 दहशतवाद्यांचा निपात तसेच 2016 मधील ऐतिहासिक सर्जिकल स्ट्राईकमध्ये शत्रूच्या घरात घुसून एकही भारतीय सैनिक न गमावता दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणारी रणनीती जगातील लष्करी इतिहासात मास्टर क्लास ठरली आहे, असेही पवार यांनी नमूद केले। याप्रसंगी हिवरे बाजारच्या सरपंच विमलताई ठाणगे, व्हाईस चेअरमन रामभाऊ चत्तर, बाबासाहेब गुंजाळ, माजी सैनिक कल्याण बोर्डाचे चंद्रकांत शिंदे, एस.टी. पादीर, सहदेव पवार, राजेंद्र हरिभाऊ ठाणगे, राजेंद्र साधू ठाणगे मेजर, मंगेश ठाणगे मेजर, जय हिंद संघटनेचे नीलकंठ उल्हारे, मारुती ताकवेरे, अशोक मुठे यांच्यासह माजी सैनिक, एनसीसी छात्र, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज सुपर वन साठी वृत्त संकलन विभाग, अहिल्यानगर।